महाराष्ट्रामध्ये आलेली पहिली ख्रिश्चन मिशनरी आहे ते म्हणजे अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरी, हे तिचं नाव होतं. ही जी अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरी आहे हिचं जे प्रमुख केंद्र होतं ते अहमदनगर होतं. पहा, अहमदनगर, आता त्याला अहिल्यानगर या नावाने ओळखल्या जाते, तेव्हा अहमदनगर म्हणायचे. सो हे अहमदनगर प्रमुख केंद्र होतं कशाचं? अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरीचं. इथून ते अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरीवाले आपलं वर्तमानपत्र प्रसिद्ध करायचे. इथून ते सगळा स्वतःचा कारभार चालवायचे. ही जी मिशनरी आहे ते भारतात आणण्याचं काम किंवा इथं घेऊन येण्याचं काम रेव्हरंड गार्डन, आता जे लोक असायचे जे आपण काय म्हणतो, जर एखादा हुशार व्यक्ती असेल, एखाद्या धर्माचा प्रसार करतो, त्याला पंडित वगैरे शब्द लावतो आपण, तसं तिकडे रेव्हरंड हा शब्द लावला जायचा. रेव्हरंड गार्डन नावाच्या व्यक्तीनं ही ख्रिश्चन मिशनरी आपल्या महाराष्ट्रात आणली. सो महाराष्ट्रात आणल्यानंतर यांनी महाराष्ट्रातली पहिली शाळा, लक्षात घ्या, कुठं सुरू केलेली आहे? मुलींसाठी पहिली शाळा कुठं सुरू केलेली आहे? तर मुंबईतल्या भायखळा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केलेली आहे. ह्याच रेव्हरंड गार्डन यांनी हे सुरू केलेलं आहे. हा फादर होता किंवा रेव्हरंड होता. सो या ख्रिश्चन मिशनरीने भायखळ्यात पहिली मुलींची शाळा. आता इथे एक लेडी होती, पहा, या ख्रिश्चन मिशनरीतर्फे हे मुलींना शिकवण्याचं काम करायची. तिचं नाव होतं मिस सिंथिया फरार. तिनं स्वतःला त्या ख्रिश्चन मिशनरीच्या कार्यासाठी पूर्ण समर्पित केलं होतं आणि तिनं तिच्या पूर्ण आयुष्यात लग्न केलं नाही म्हणून मुद्दामून शब्द लावला जातो. मिस सिंथिया फरार तिचं नाव होतं. ॲक्च्युली जेव्हा तिचे 3 ठिकाणी शाळा होत्या, एक पुण्यामध्ये मुलींच्या शाळा चालायच्या, मुंबईमध्ये आणि नगरमध्ये, आणि 3ही ठिकाणी शिकवायला जायची. मग जेव्हा महात्मा ज्योतिराव फुलेंनी हा जो निर्णय घेतलेला आहे की मला पण मुलींची शाळा सुरू करायची आहे, तर हे जे कार्य आहे या दाम्पत्याने सुरू केलेलं आहे, त्यांना प्रेरणा कोणापासून मिळालेली आहे? मिस सिंथिया फरारपासून प्रेरणा मिळालेली आहे. सावित्रीबाई फुलेला जर कोणी शिकवण्याचं काम केलेलं असेल त्यामध्ये मिस सिंथिया फरार त्या ठिकाणी महत्त्वाच्या लेडी होत्या. त्या कोणाच्या होत्या? अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरी. म्हणून महात्मा फुलेंच्या एका अस्पृश्य शाळेमधनं, म्हणजे महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1851 मध्ये अस्पृश्यांसाठी पण शाळा स्थापन करायला सुरुवात केली. सो तिथून एक शिकलेली मुलगी होती, तिचं नाव होतं मुक्ता साळवे. आता मुक्ता साळवेनी जेव्हा पहिला लिहिला आमचा धर्म कोणता नावाचा एक लेख लिहिला किंवा एक ग्रंथ तर नाही म्हणता येत, एक निबंध लिहिला जो खरंच म्हणजे दगडालाही पाझर फोडेल सो असा तो. त्यामध्ये अस्पृश्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यात आली होती. मग तिचा जो मुक्ता साळवेचा हा जो निबंध आहे हा छापण्याचं काम पण आपल्या पेपरमध्ये की कशा पद्धतीनं अस्पृश्य समाजाला हिंदू धर्म नागवतोय, सो हे त्या लेखात मेन्शन केलेलं होतं. लेखाचं नाव होतं आमचा धर्म कोणता, आणि तो लेख कोणी छापलेला आहे? सो सर हेनरी व्हॉलंटाईन रे यांनी सुरू केलेल्या ज्ञानोदय नावाच्या वर्तमानपत्राने. म्हणजे ज्ञानोदय नावाचं वर्तमानपत्र जिथं जिथं धर्मावरती, हिंदू धर्मावरती टीका करता येईल ते एकही अपॉर्च्युनिटी बिलकुल सोडत नव्हते. 1842 मध्ये मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषेतून हे वर्तमानपत्र प्रसिद्ध व्हायचं. सो सर हेनरी व्हॉलंटाईन रे जे कोणातर्फे काम करायचे? अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरीतर्फे नगरमधून काम करायचे. सो तिथून हे वर्तमानपत्र सुरू करण्यात आलेलं आहे. या वर्तमानपत्राची खासियत हिंदू धर्मावरती टीका करणे, ख्रिश्चन धर्माला मोठं दाखवण्याचा प्रयत्न करणे. या वर्तमानपत्राने भारतात सर्वात पहिल्यांदा आशिया आणि युरोप खंडाचा नकाशा छापला. त्यानंतर भारतात जेव्हा पहिली रेल्वे आली तेव्हा तिचं कौतुक करताना चाक्या म्हसोबा असं म्हणून त्या ठिकाणी कौतुक केलेलं आहे. सो ह्याच वर्तमानपत्राने ज्ञानोदय नावाच्या. मग आता ज्ञानोदय नावाचं वर्तमानपत्र हिंदू धर्मावरती टीका करायला लागल्यानंतर हिंदू धर्मातले पण काही वर्तमानपत्र पुढे आले आणि त्यांनी पण टीका करायला सुरुवात केली ख्रिश्चन धर्मावरती किंवा ख्रिश्चन धर्माने केलेले आक्रमणं परतून लावण्याची. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे विष्णुबुवा ब्रह्मचारीचं. विष्णू भिकाजी गोखले हे त्यांचं पूर्ण नाव, लोक त्यांना विष्णुबुवा ब्रह्मचारी म्हणायचे. सो त्यांनी वर्तमान दीपिका नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं. लिटरली जे ख्रिश्चन मिशनरी आहेत त्यांच्यासोबत म्हणजे जुहू नावाचा बीच माहिती असेल मुंबईमध्ये, किंवा तिथं आणखी 1-2 बीचेस आहेत जे फेमस आहे मुंबईमध्ये, जुहू चौपाटी म्हणतो आपण वगैरे वगैरे. तर तिथं ते काय करायचे, ओपन सेशन ठेवायचे आणि समुद्र किनाऱ्यावरचा वादविवाद हे पुस्तक त्यांचं फेमस आहे विष्णुबुवा ब्रह्मचारींचं. त्याच्यामध्ये पण त्यांनी त्या वादविवादामध्ये कशा पद्धतीनं त्यांना डिफेंड केलेलं आहे हिंदू धर्माला, कशा पद्धतीनं ख्रिश्चन धर्मांनी केलेले आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहे, ते सगळं मेन्शन करण्यात आलेलं आहे. त्यावेळेस मुंबई गार्डनर नावाचा एक वर्तमानपत्र होता. सो त्याच्यामधून हे सगळं प्रसिद्ध व्हायचं. म्हणजे असो, विष्णुबुवा ब्रह्मचारींनी त्यांच्या वर्तमानपत्र वर्तमान दीपिका यामधून ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या टीकांना प्रतिउत्तर दिलं होतं. त्याच पद्धतीनं सद्धर्म दीपिका आहे, उपदेश चंद्रिका आहे, प्रबोधय चंद्रोदय आहे. सो हे वर्तमानपत्र पण ख्रिश्चन मिशनऱ्यांचे हल्ले परतून लावत होतं, पहा. सो त्याचप्रमाणे विचार लहरी नावाचं 1852 मध्ये कृष्णाशास्त्री चिपळूणकरांनी, ज्यांना मराठी भाषेचे बृहस्पती म्हणतात, पहा. सो यांनी पण हे वर्तमानपत्र सुरू करून ख्रिश्चन धर्मावरती टीका केली किंवा ख्रिश्चन धर्माचे आक्रमण परतून लावले. त्यानंतर धूमकेतू आहे भाऊ महाजनांचं आणि प्रभाकर आहे. गोविंद विठ्ठल कुंटे हे त्यांचं पूर्ण नाव.
भाऊ महाजन त्यांना म्हटलं जायचं, गोविंद विठ्ठल कुंटेंना. सो त्यांनी 3 वर्तमानपत्र सुरू केले होते, धूमकेतू, प्रभाकर आणि आणखी एक आहे पहा ज्ञानदर्शन कृष्णाजी रानडेंचं होतं. ज्ञानोदय आपण पाहिलं, ज्ञान सिंधू वीरेश्वर छत्रेचं होतं. ज्ञान समथिंग होतं, मला आता आठवत नाही आहे. ज्ञान बघा, तेव्हा काही वर्तमानपत्रे होते, मी लिहितो पाहिजे. ज्ञानोदय तर आत्ता पाहिलं आपण. ज्ञान सिंधू जे वर्तमानपत्र होतं हे वीरेश्वर छत्रेचं होतं. लक्षात ठेवा. ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडेंचं होतं. कृष्णाजी रानडे. त्याच्यानंतर यांचं जे होतं ज्ञान साधना असं काहीतरी होतं, असं समथिंग होतं, मला आठवत नाही आहे. आणखी एक वर्तमानपत्र होतं, ज्ञानाशी संबंधित होतं पहा. सो तुम्हाला माहिती आहे का, कोणाला ऑनलाईनमध्ये कोणाला माहिती आहे का कोणतं वर्तमानपत्र होतं ते? मला आठवत नाही आहे सध्या. ज्ञान साधना असं काहीतरी समथिंग नाव होतं त्याचं. ज्ञानोदय आत्ता आपण पाहिलेलं आहे, सर हेनरी व्हॉलंटाईन रेचं होतं, मला आठवत नाही आहे. तुम्ही एकदा क्रॉस चेक करून घ्या. ज्ञानदर्शन तर झालेलं आहे आपलं, ज्ञानदर्शन होतं. यस, लक्षात घ्या. ज्ञानदर्शन, प्रभाकर आणि धूमकेतू हे वर्तमानपत्र सो भाऊ महाजनांचे होते. यापैकी तुम्हाला माहीत असेल, प्रभाकरमध्ये लोकहितवादी लेख लिहायचे म्हणून त्यांना लोकहितवादी या नावाने ओळखले जाते पहा. सो शतपत्रे फेमस आहे, लोकहितवादींची शतपत्रे फेमस आहे प्रभाकरमधली. प्रभाकर आणि धूमकेतू, ज्ञानदर्शन आहे, प्रभाकर आणि धूमकेतू हे ख्रिश्चन मिशनऱ्यांचे हल्ले परतून लावत होतं पहा. त्याच्यानंतर वर्तमान दीपिकाबद्दल बोललो, सद्धर्म दीपिका, उपदेश चंद्रिका, प्रबोधन चंद्रोदय हे पण वर्तमानपत्र आहे. हे तुम्हाला पाठ करायचे आहे, हे परीक्षेत विचारतात. कोणी कोणी ख्रिश्चन मिशनऱ्यांचे हल्ले परतून लावलेले आहे, हिंदू धर्मावर केलेले, म्हणजे वैचारिक हल्ले बरं का. म्हणजे हे नाही आहे, हे 2 वेगळे वर्तमानपत्र आहे. पण ते ज्ञान नावाचे 4 वर्तमानपत्र झाले. ज्ञानोदय सो हेनरी व्हॉलंटाईन रे, ज्ञानदर्शन कृष्णाजी रानडे, ज्ञानप्रकाश कृष्णाजी रानडे, ज्ञान सिंधू वीरेश्वर छत्रे आणि ज्ञानदर्शन जर म्हटलं तर ते येते तुमचं भाऊ महाजनांचं पुस्तक, म्हणून लक्षात ठेवण्यासाठी हे. बाकीचे हे ख्रिश्चन मिशनऱ्यांनी जी टीका केलेली आहे हिंदू धर्मावर, त्या टीकेचं प्रत्युत्तर ह्याच्या माध्यमातून दिलं जायचं. कधी कधी विचारतात महाराष्ट्रात कोणकोणत्या ख्रिश्चन मिशनरी आल्या, तर एक आपण पाहिली अमेरिकन मराठी ख्रिश्चन मिशनरी, दुसरी स्कॉटिश मिशनरी होती. ह्या स्कॉटिश मिशनऱ्यांच्या शाळेतूनच आपल्या महात्मा ज्योतिराव फुलेंचं शिक्षण झालं होतं, तुम्हाला माहिती असेल. त्यानंतर चर्च मिशनरी सोसायटी, बायबल सोसायटी, लंडन मिशनरी सोसायटी. फक्त याच्यामध्ये कोणती नव्हती लक्षात घ्या, पोर्तुगीज मिशनरी सोसायटी ही गोव्यामधून काम करायची, महाराष्ट्रात नव्हती ती, त्याच्यामुळे ती इथे येणार नाही. बाकी या मिशनऱ्या महाराष्ट्रातून काम करायच्या. असे कोणकोणते लोक होते ज्यांनी आपला धर्म बदलवला, ख्रिश्चन धर्म स्वीकारला? तसे भरपूर होते, पण जे महत्त्वाचे लोक होते त्यामध्ये नारायण आणि श्रीपती शेषाद्री. सो शेषाद्री प्रकरण तुम्हाला माहिती असेल, बाळशास्त्री जांभेकरांच्या काळात घडलेलं प्रकरण आहे. सो मोठा भाऊ कन्वर्ट झाला ख्रिश्चॅनिटीमध्ये, लहान भाऊ पण कन्वर्ट होणार होता, म्हणून त्याचा शुद्धी करून आणली बाळशास्त्री जांभेकरांनी, म्हणून त्यांच्यावरतीच बहिष्कार घातला की जाऊ द्यायला पाहिजे होतं दुसऱ्या धर्मात. बाळशास्त्री जांभेकर म्हणे अशानं तर एक दिवस सगळे लोक ख्रिश्चन होऊन जातील, म्हणून श्रीपती शेषाद्रीची त्यांनी शुद्धी केली होती. पण तत्कालीन सनातनी लोकांनी ते मान्य करण्याऐवजी दोघांनाही वाईट टाकलं होतं. म्हणजे त्यानंतर नारायण वामन टिळक, यांना रेव्हरंड टिळक या नावाने पण ओळखल्या जाते. हे ख्रिश्चन मिशनरी बनलेल्या नंतरच्या कालखंडात ख्रिश्चन धर्म तर स्वीकारला पण त्याचा प्रसार पण केला. त्यांचं एक गाजलेलं पुस्तक आहे ख्रिस्तायन नावाचा ग्रंथ, हा नारायण वामन टिळकांचाच होता. एकदा नागपूरवरून हे येत होते 1795 मध्ये, नागपूरवरनं हे रेल्वेने येत होते आपल्या पुण्याला. येत असताना मदत ख्रिश्चन मिशनरी भेटली आणि पुण्यात आल्या त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला, बाप्तिस्मा घेतला. त्याच्यानंतर मग त्यांच्या बायकोला खूप त्रास सहन करावा लागला, लक्ष्मीबाई टिळकांना. कारण लक्ष्मीबाई टिळकांनी हिंदू धर्मातच होत्या, नवरा फक्त ख्रिश्चन धर्मात गेला आणि नवऱ्यानं कुठलंच बंधन टाकलं नाही की बायकोनी पण तो धर्म स्वीकारला पाहिजे. पण ह्यांच्या नारायण वामन टिळकांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळं पुण्यातल्या सर्व सनातनी लोकांनी यांना वाईट टाकलं. यांच्या घरी कोणी जात नव्हतं, ह्यांना बोलवत नव्हतं कार्यक्रमाला. शेवटी मग लक्ष्मीबाई टिळकांनी पण 4-5 वर्षांनी कंटाळून ख्रिश्चन धर्म स्वीकारला. पण ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यामुळं लक्ष्मीबाई टिळकांवर हिंदू धर्माची जी बंधनं होती ती आता राहिली नाही, म्हणून ती पब्लिकली भाषणं द्यायला लागली, पब्लिकली लिखाण करायला लागली. तिथं स्मृतिचित्र नावाचं आत्मचरित्र प्रचंड गाजलेलं आहे.
प्राध्यापक करमकर आहे, पंडिता रमाबाई आहे, ही एकमेव समाज सुधारिका होते जिनं ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला आहे. बाबा पदमनजी आहे, त्यांचं अरुणोदय हे आत्मचरित्र गाजलेलं आहे, ज्याच्यामध्ये बाबा पदमनजी यांनी हे मेन्शन केलेलं आहे की मी कशा पद्धतीनं ख्रिश्चन धर्म आणि का स्वीकारला म्हणून. त्यानंतर निळकंठ शास्त्री गोरे आहे, गोविंद काने आहे, बाळ जोशी आहे, सदोबा मिसाळ आहे. सो हे नावं पण तुम्हाला पाठ करायचं.